श्री स्वामी समर्थ। आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार आहे की जी सर्वपित्री अमावस्या येत आहे रविवारी, त्याच दिवशी ग्रहणसुद्धा आहे। सो ऊर्जा जी आहे खूप जास्त पॉवरफुल आहे, खूप छान योग जुळून येत आहेत। तर काय केलं पाहिजे ह्या दिवशी? तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ सारामृत असेल आणि तुम्हाला जर वेळ असेल, ठीक आहे, जर तुम्हाला जमत असेल तर हार्डली 1.5 तास लागतील, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचे जे 21 अध्याय आहेत ते तुम्ही एकाच दिवशी वाचा, वन सिटिंगमध्ये, ठीक आहे, जर तुम्हाला जमत असेल तर, ठीक आहे। आणि हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुम्ही अर्पण करून त्यांना प्रार्थना करा की तुमचे जेही पूर्वज राहिलेले आहेत ह्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्मामध्ये, त्यांना उत्तम गती प्राप्त हो, त्यांच्यावर तुमची अलौकिक कृपा बरसो, ठीक आहे। हे तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे वेळ नाही आहे, तुम्हाला नाही जमत आहे, तर तुम्ही काही वेळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। सिद्ध मंत्र आहे तो जप तुम्ही महाराजांना डेडिकेट करून महाराजांना प्रार्थना करा तुमच्या पूर्वजांच्या, किंवा त्यांना एक उत्तम गती लाभो, किंवा तुमच्या लाईफमध्ये जे नावं माहिती आहेत तुम्हाला, जे तुमचे आजी आजोबा असतील किंवा ते पणजोबा ते नसतील, आणि तुम्हाला जर माहिती असेल की त्यांच्याबरोबर असं काहीतरी झालेलं, किंवा त्यांची जी डेथ झाली ती नॅचरल नव्हती, ठीक आहे, कुठेतरी पेनमध्ये ते गेले, किंवा तुमच्या कुंडलीमध्ये जर दोष आहे, पितृदोष आहे, तर तुम्ही हे करू शकता। प्लस तुम्ही त्या दिवशी दिवाही लावू शकता, ठीक आहे। दिवा लावून तुम्ही देवाला प्रार्थना करा की ह्या दिव्याचा प्रकाश जेही तुमचे पूर्वज आहेत त्यांच्या मार्गामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये पडो। तर हेही गोष्ट तुम्ही करू शकता। आणि जो श्रीमद भागवतम महापुराण आहे त्याचा जो पहिल्या अध्यायामध्ये जी कथा आहे आत्मदेव ब्राह्मणाची, ती तुम्ही ऐकू शकता। खूप यूट्यूबवर तर तुम्हाला ती इझिली भेटून जाईल, ठीक आहे। तर तुम्ही ती कथाही ऐकू शकता। आणि मला असं वाटतं की आपण जितका जास्त वेळ होईल तितका वेळ तरी ह्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या बेटरमेंटसाठी दिला पाहिजे। का? कारण त्यांचे ब्लेसिंग्स आपल्याला खूप खूप काम करतात। आपण त्यांच्याच वंशामध्ये आलेलो आहोत, कुठे ना कुठे आपल्यामध्ये जे DNA आहे ते त्यांच्याकडनं आलेले आहेत। त्यांच्या ब्लेसिंग्स आपल्याला नो डाऊट खूप हेल्प करतात। जर तुमच्या कुंडलीमध्ये जर असा कुठला दोष आहेच, पितृदोष ते, ओके, किंवा असं तुम्हाला वाटतं की मी तर पूजा तर सगळ्या घातल्यात सगळ्या, तरी पण मला हे सगळे प्रॉब्लेम्स काय येतात, की मनामध्ये एक नैराश्य राहणं, नकारात्मकता राहणं, घरामध्ये भांडणं, आजारपणाच्या गोष्टी आहेत, तर तुम्ही ह्या वर्षी हेही करून बघा, ठीक आहे। कसं असतं माहिती आहे का, की आपले जे पूर्वज आहेत, ठीक आहे, ते ज्या वर्ल्डमध्ये आहेत, ठीक आहे, तिथून ते तुम्हाला नेहमी बघतात। तुम्ही जरी त्यांना बघू शकत नसला तर ते तुम्हाला बघतात। आणि त्यांचे जे ब्लेसिंग्स असतात ना, असं नाही की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे म्हणूनच तुम्ही केलं पाहिजे। त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत ना, ते तुम्ही ज्याही कंडिशनमध्ये आहात ते तुम्हाला अजून बेटरमेंटमध्ये नेतील। तर जरूर तुम्ही हे करून बघा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।